नमस्कार. निंबाळकर काकांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. स्वामी समर्थ मठातर्फे खूप छान उपक्रम सदैव चालू असतात आणि पालकांची हितगुज करण्याची ही जबाबदारी जेव्हा मला माझे मित्र डॉक्टर अमेयजी केळकर म्हणाले की या बाबत तुम्हाला बोलायला आवडेल का, तुम्ही बोलाल का, तर मला थोडीशी भीतीच वाटली की पालकत्व आणि या विषयावरती आता अलिबागमध्ये बोलायचं आहे, कारण का तर माझं बालपण अलिबागमध्ये गेलंय. सो अलिबागशी माझं खूप जवळचं नातं आहे आणि कोविड काळापासून मी अलिबागमध्ये राहतोय आणि अलिबागमध्येच आम्ही माझ्या कंपनीचं मुख्य ऑफिस देखील सुरू केलं आणि अलिबागमध्ये राहत असताना आता तुमच्या सगळ्यांशी एक वेगळा विषय, माझं मूळ प्रोफेशन हे गुंतवणूक सल्लागार असल्यामुळे गुंतवणुकीच्या चष्म्यातनं मुलांकडे पाहण्याची सवय मला आजवर आहे. पण त्यावेळेला पालक जी गोष्ट सदैव घेऊन येत असतात ती म्हणजे आम्हाला काही मिळाल्या नाहीत गोष्टी, आम्हाला अशा प्रकारे गुंतवणुका करायच्यात जेणेकरून आमच्या मुलांना ती गोष्ट सफर करायला लागू नये, ती गोष्ट मिळाली पाहिजे, म्हणून आम्हाला अशा गुंतवणुका करून द्या की जेणेकरून आम्हाला मुलांना देण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, सगळ्या तरतुदींसाठी काही कमतरता पडणार नाही. त्या गुंतवणूक सल्लागार पदाच्या खुर्चीमधनं मला ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी आज बोलण्यासाठी मला ही संधी दिली आहे. सो मी ऋणी आहे या संधीचा. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जे जे काही मिळालं ते देखील आपण पुढच्या पिढीला देणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आपण आताच्या काळात काय नाही मिळालं हे जसं लक्षात ठेवलेलं आहे तसंच आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या देखील होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आठवतंय, मला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत घरी येण्याची सूचना होती आणि 6:30 ते 7 या वेळामध्ये अंघोळ वगैरे करून दिवा लागणीची ज्या वेळेला वेळ असते त्यावेळेला आजी दिवा लावायची आणि त्या दिवा लावलेला जो दिवा आहे त्या समोर हात जोडून शुभं करोती कल्याणम म्हणा. सो तो ज्ञानाचा दिवा आहे आणि या ज्ञानाच्या दिव्यासमोर शुभं करोती म्हणायचंय आणि त्यानंतर तुला जे जे काही येतंय ते सगळं म्हण. म्हणजे मग पाढे असतील, कविता असतील, जे काही आज दिवसभरात तू शिकला असशील, जे तुला आम्हाला सांगायचंय हे या दिव्यासमोर उभा राहा आणि म्हण. हे मला माझ्या आजीने दिलेला मला जो संस्कार आहे हा मला आज आठवतो आणि मला वाटतं अशा प्रकारे जर आपण आठवलं तर आपल्याला अशा अनेक गोष्टी मिळाल्यात त्या देखील आपण आपल्या पुढच्या पिढींना देणं ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीसोबत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडते तर ज्या वेळेला मी त्या कविता पाढे म्हणत उभा राहायचो त्यावेळेला दार उघड बये आता दार उघड ढंटंट ढंटंट ढंट असं करत टीव्हीवरती एखादा विशिष्ट कार्यक्रम सुरू नाही व्हायचा. माझ्या घरातल्या दोन्ही होम मिनिस्टर म्हणजे आजी आणि आई या दोघी एकमतानी मी काय बोलतोय आणि आपला हा ज्ञानाचा दिवा उद्या जाऊन काय घडवणार आहे तर त्या गोष्टी काय सांगतोय हे ऐकायला मला वेळ दिला जायचा, अटेन्शन दिलं जात होतं. आज आपण पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनाने अनेक गोष्टींमध्ये व्यस्त होत, व्यग्र होत, मला पूर्ण कल्पना आहे, मी त्याच विश्वात येतो. पण त्या विश्वात वावरत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मुलांना वेळ देणं. मला बरेच जण म्हणतात की आम्ही त्यांना ना क्वालिटी टाइम देतो. मला प्रश्न पडतो, मी जेवायला आपल्या सगळ्यांना बोलवतो
आणि एक अत्यंत जगातली सर्वोत्कृष्ट तेलामध्ये तळलेली, जगातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट पिठात तयार केलेली पुरी जेवायला देतो. एकच पुरी देणार, पण क्वालिटी पुरी. दुसऱ्या जेवणात तुम्हाला काही नाही मिळणार. चालेल का? बघा मित्रांनो, आज क्वालिटी टाइम, क्वालिटी गोष्टी ह्यामध्ये आपण क्वांटिटीकडे थोडासा विसर देखील करतोय. आपल्या मुलांना द्यायचा वेळ, त्यांना त्यांच्या गोष्टी ऐकणं, समजून घेणं, त्या बालविश्वामध्ये रममाण होणं, हे जर आपण सोडून देत असू तर बऱ्याच गोष्टी आपल्या राहून जात आहेत. आणि त्यात होतंय असं की दोन टोकाची पालकत्व आजच्या समाजात दिसायला येतात. एक पालकत्व असं देखील होतं, म्हणजे आपल्या काही पिढ्या आधींचं ते असेल, की ज्या वेळेला घरामध्ये 8-8, 10-10 मुलं असायची. सो त्यामुळे त्यांना फार सारे काही रिसोर्सेस देता येण्या इतकी आर्थिक क्षमताच नव्हती. सो त्यामुळे मी अनेकांकडनं ऐकतो की जत्रेला गेल्यावरती आम्ही 5 प्लेट पावभाजी अशी ऑर्डर नाही द्यायचो, एक भजींचं मोठं पुडकं माझे आई किंवा वडील आणायचे आणि आम्ही सगळेजण मिळून ते खायचो. मग त्यातलं ते कांदा भजी माझ्या बहिणीला आवडते म्हणून तो एक तुकडा ठेवून तिला देण्यामध्ये देखील एक गंमत होती. ते शेअरिंग आज होत नाही. आज काय होतंय, आज आपण सगळ्यांना ती कॅडबरी डेअरी मिल्क आवडते, तर ती जांभळ्या कागदामध्ये आलेली कॅडबरी डेअरी मिल्क ही ज्या वेळेला एकच असायची आणि कोणीतरी घरात आलेला पाहुणा आणून द्यायचा, त्यावेळेला त्याचा सगळ्यांनी तुकडा तुकडा करून ही तुला मिळाली आहे, पण ही आपल्या सगळ्यांना मिळाली, ही आपल्या घराला मिळाली आहे असं मानून त्याच्यातला एक एक तुकडा सगळ्यांनी शेअर करून खाण्यातला आनंद, हे देखील खूप महत्वाचं देणं होतं. आता या सगळ्या गोष्टीतनं मिळतं काय, तर मी माझ्या वयाच्या 21व्या वर्षी माझी स्वतःची कंपनी सुरू केली. ज्यावेळेला स्टार्टअप वगैरे काही शब्द पण नव्हते, त्यावेळेला मी मानसशास्त्रामध्ये ज्यावेळेला पदवी घेत होतो रुईया कॉलेजमधनं, त्यावेळेला माझी कंपनी सुरू झाली. नंतर माझ्यासोबत अनेक जण काम करायला लागले. आता या प्रवासाला जवळपास 13 वर्ष झाली. या 13 वर्षात आमची 3 कार्यालय, 15-16 एम्प्लॉई. आज कुठलाही एखादा मोठा सक्सेस मिळाल्यावरती मला एक जाणीव काय होते की हा सक्सेस माझ्या एकट्याचा नाही आहे. त्या सक्सेसमध्ये प्रत्येक जण, माझ्या अकाउंटंट पासून ते माझ्या सेल्स पर्सन पर्यंत, ते सगळ्या जणांचं यश आहे. ते फक्त घेताना एखादी ट्रॉफी मिळाली तर ती फक्त माझी नाही आहे, ती या अख्ख्या कंपनीच्या वतीने फक्त मी घेतोय. ही कृतार्थतेची जाणीव, ही सगळ्यांचं मिळून असण्याची, या पूर्ण इकोसिस्टीमला सन्मान करण्याची वृत्ती निर्माण होणं ची ही संधी असते. पण याच वेळेला जेव्हा आपण मुलांचा प्रकल्प शाळेत दिलेला असेल, तो शाळेत दिलेला प्रकल्प देखील ज्यावेळेला आपणच करून देतो की कौतुकाचा फक्त तू वाटेकरी हो, बाकी सगळं जे आहे ते आम्ही करू, त्यावेळेला लक्षात घ्या आपण एक खूप मोठी गोष्ट त्यापासून लपवतोय, की त्या कर्मातला जो आनंद आहे तो त्यांच्यापासून आपण दूर करतोय आणि फक्त त्या कौतुकाचे वाटेकरी त्यांना करतोय. त्यामुळे श्रेय लाटणारे, श्रेय घेणारे, जे मी केलंच नाहीये ते देखील माझं म्हणणारे जे आजूबाजूला आपल्या माणसं दिसतात, त्यांच्याबद्दल आपल्या मनात काही फार ममत्व भाव नसतात ना, पण तशाच व्यक्तीला आपण आपल्याच घरात वाढवतोय देखील. तो उद्या जाऊन हेच करणार आहे. जी कविता आईने लिहिली आहे ती माझी कविता म्हणून तो सादर करणार आहे. जे भाषण आईने लिहून दिलंय ते माझे विचार म्हणून तो मांडणार आहे. तो प्रकल्प, तो विज्ञानाचा वडिलांनी केला असेल पण तो माझा म्हणून मिरवणार आहे. हे जर लहानपणापासून होत असेल तर आपण नक्की काय देतोय. आणि यात झालंय असं की सुरुवातीचं जे
पालकत्व मी म्हणालो की ज्याला 8-10 मुलं असायची घरात, सगळ्याच शेअरिंग व्हायचं, त्यावेळेला एक गोष्ट घडत होती की आम्हाला जन्म दिलात, आम्ही कृतकृत्य झालो. आई वडिलांप्रती प्रचंड प्रेम, आपुलकी, कृतज्ञता या सगळ्या भावना होत्या. आता या भावना असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या भावनांचा अतिरेक करून ज्या वेळेला आपण मुलांचे पालक नाही मालक होऊ पाहतो, तर ही देखील अतिशय टोकाचीच भावना आहे की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट, संध्याकाळी एक छान गोष्ट घेऊन येणार आहे तुला, मी नवीन छडी घरी घेऊन येणार आहे, पाढे पाठ करून नाही ठेवलेस तर लक्षात ठेव, फोडून काढीन. अशा प्रकारे ज्यावेळेला आपण आपल्या मुलांना सांगत असू त्यावेळेला लक्षात घ्या आपण त्यांच्या मनामध्ये भीतीने काही गोष्टी करायला भाग पाडतोय. लक्षात घ्या, मुलांना मारून झोडून किंवा मी मुलांना शिक्षा करण्याच्या विरोधातला मुळीच नाही. मानसशास्त्र म्हणजे काही मुलांचे फक्त लाड करा असा गोड गैरसमज करण्यात काहीच पॉइंट नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्या भावनेने आपण एक गोष्ट करून घेतोय ती भावना आपण पास ऑन करत असतो. लक्षात घ्या, आपण मोबाईल फोन वापरतो त्याच्यामध्ये ब्लूटूथ आहे, त्याचं ब्लूटूथ कनेक्शन ऑन असेल तरच फाईल एक्सचेंज होतात की नाही एकमेकांच्या, गाणं किंवा काही इमेज किंवा काही द्यायचं असेल तर ते पास ऑन करण्यासाठी दोघांचंही ब्लूटूथ चालू असतं. लक्षात घ्या, मानवी भावनेमध्ये हा आपला ब्लूटूथ ना सदैव चालू असतो. एखाद्याने जर माझ्यात रागात मला संवाद साधला तर साहजिकच माझा संवाद रागात निर्माण होतो. माझ्याशी कोणी आपुलकीनी, प्रेमानी, हळुवारपणे संवाद साधायला प्रयत्न केला तर मी देखील त्याच भावनेने बोलायला जातो. लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांशी ज्या प्रकारे किंवा जे शब्द वापरणार आहात ही देखील खूप लांबची गोष्ट झाली. आपण आपल्या आवाजाची पातळी, व्हॉल्यूम, किती उच्च स्वरात आपण बोलतोय ह्यावरती देखील आपलं भान असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपण भीती ह्या चिंतेच्या भावनेनी जर आपण त्यामध्ये लोडिंग करत असू तर मुलांचे आपण पालक होत नाही आहोत, आपण मालक होऊ पाहतोय. आणि त्यातनं मुलांच्या मनात ते तुम्ही सांगतील ती गोष्ट करतील, पण तुमच्याबद्दल जो राग निर्माण होणार आहे ना तो ते शेवटपर्यंत विसरणार नाहीये. आणि आज माझं गुंतवणूक विश्वामध्ये क्लायंटेल म्हणून जर विचार केला तर गुंतवणुका करणाऱ्यांकडे काही तरुण मंडळी येत नाही, साधारण 50-60 ओलांडलेली मंडळीच येतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मुलांच्या तक्रारी करत असतात. काही जणांना तर अगदी वृद्धाश्रमात टाकले गेलेलं असतं. मग त्याबद्दल आपण त्यांना बराच कनवाळा देतो. पण लक्षात घ्या, ज्या ज्या मुलांनी अशा प्रकारे आपल्या वडिलांबरोबर, आईबरोबर गैरवर्तन केलेलं आहे त्यांच्या लहानपणामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक डिस्टर्बिंग गोष्टी आपल्याला समोर येतात. तो जो राग आहे, तो पेरला गेलेला राग हा त्यांच्या मनातनं गेलेला नसतो. तो अंतर्मनामधला राग कुठेतरी बाहेर पडत असतो. मला त्या भावनेचं समर्थन किंवा ते टाकतात ते चांगलंच आहे असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे की आपल्याला जर मुलांना घडवायचं असेल तर त्याच्यासाठी मारझोड करणं हा उपाय नाही. त्या उपायाने आपण त्यांच्या मनामध्ये फक्त भीतीची भावना निर्माण करू आणि भीतीपोटी काही गोष्टी करून घेऊ. ती गोष्ट साध्य होईल पण तुम्ही तुटले जाल एवढं नक्की. आणि होतं काय, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आपण सतत वापर करतो त्यावेळेला ती गोष्ट कॉमन होऊन जाते. कधीच न रागवणारे वडील जेव्हा मोठ्या आवाजात बोलतात त्यावेळेला त्यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याला सुद्धा किंमत राहते. कधी हात त्याचं एक बोट देखील न लावणारी आई
जर सणसणीत एक मुस्काटीत मारत असेल तर त्या गोष्टीला देखील एक स्मरण मूल्य राहतं. पण उठसूट सततच मला मारझोड केली जाते, अशा स्वरूपात जर आपण मुलांना वाढवत असू तर त्यामध्ये इतकं कॉमनली ती गोष्ट घडून गेलेली आहे की फक्त तुमच्या मनात त्या प्रत्येक मारझोडीने फक्त त्यांच्या मनात तिरस्कार 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 हाच पेरला जात जाणार आहे. आता ह्याच्या बरोबर अपोजिट भावना आजकाल काय झालंय, आज मुलगा देखील एकुलता एक, मुलगी देखील एकुलती एक, आणि त्यांचं लग्न होऊन त्यांचं जे अपत्य येतं तो तुम्ही लक्षात घ्या, 6 जणांचा वारस तो एकटा असतो. आजी आजोबा दोन्ही बाजूचे 4, आई वडील 2, 6, या 6 जणांचं अटेन्शन जेव्हा त्या एकट्या मुला किंवा मुलीवरती येतं त्यावेळेला अजून गंमत अशी झालेली असते की आजी त्याच्याकडे बघत असते, अरे तू आमच्या घरात जन्माला आलास म्हणून मी आजी झाले, अरे तुझ्यामुळे मी आई झाले, तुझ्यामुळे मी बाबा झालो, तुझ्यामुळे मी आजोबा झालो. या भावनेने ज्याला फक्त आपण लाड लाड आणि लाडच करतो त्यावेळेला दुसरं टोक गाठलं जातं. आणि त्यातनं त्या बाळाला काय वाटत असेल हे जरा थोडं आपण विचार करून बघूया की हे माझे लाड करतात, हे मला खेळवतात. जर मला या आजीनी काही जायचं नाही म्हटलं, ही ओरडली, तर मी डायरेक्ट त्या आजीला सांगतो. ही सायकल द्यायला नाही म्हणाली, तिला मी सांगितले ती सायकल काय हवं ते लगेच मिळून जातं. सो जे मी मागीन ते माझं वाक्य संपेपर्यंत मला मिळून जातं. मी ना देव असलो पाहिजे. यामुळे त्या लहान वयामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात अहंकार भरला जातो आणि ही अहंकार भरलेली मुलं आसपास इतक्या प्रमाणात दिसतायत की ज्या वयामध्ये विद्यार्जन करायचंय, ज्या वयामध्ये सरस्वती पूजन करायचंय, ज्या वयामध्ये आपल्याला शिक्षण घ्यायचंय, जिथे आपण म्हणतो विद्या विनयेन शोभते, त्याच वयात आपण जर अहंकार भरून घेतलेला असेल तर ते शिक्षण घेण्याच्या वयात आपण किती मोठी बाधा निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामुळे जर शिक्षणाचे दरवाजेच अर्धवट उघडे किंवा बंदच झालेले असतील तर फक्त सर्टिफिकेशन होतंय मित्रांनो, मुलं आपली शिकलेलीच नाहीये. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि काय झालंय, जसे आता थंडीचे दिवस आहेत ना, थंडीच्या दिवसांमध्ये आपण फॅन कसा रेग्युलेटर वापर करतो, नाही तर पूर्वी आपल्याकडे उन्हाळा असेल तर आपण फक्त फॅन 5 वर किंवा फॅन बंद, हे 2च भावनांमध्ये चालतो की नाही. आता थंडी जशी आहे तसं आपण दुपारचा जरा 2-3 वर, रात्री अगदी 1 वर असा ठेवतो की नाही. हा जो फॅनला जसा रेग्युलेटर आहे ना, लक्षात घ्या आपल्या वर्तनाला देखील हा रेग्युलेटर असणं ही अतिशय महत्वाची गरज आहे. कधी कुठल्या भावनेचा वापर कसा करायचा समजून घ्या, हाच तर विवेक आहे. या विवेकी जाणीवेतनं ज्या वेळेला आपण काही गोष्टी वापरू करू, नाहीतर होतंय काय, एकतर आपला फॅन 5 वरच फिरतोय संस्कारांचा, असं कर तसं कर तसं कर तसं कर, किंवा मग फिरतच नाहीये आणि आपण फक्त लाड लाड आणि लाडच करत असू. तर या दोन्ही टोकाच्या भावनांमध्ये आपल्या मनातली चिंता फक्त झिरपतीये. मग ती कधी चिंता भीतीची आहे तर कधी चिंता मोहाची आहे. मोह कोणता, बाळा तू उपकृत केलंस आम्हाला, सो तू आमच्याशी खेळ, आम्हाला अटेन्शन दे, याबद्दल वाटणारी आजीला किंवा आजोबांना मोहाची भावना. तू फार त्या आजीकडे नको जाऊ, या आजीकडेच राहा. या भावनेने ज्या वेळेला ही आजी अजून लाड करत असेल त्यावेळेला ती मोहाची चिंता पास ऑन केली जाते. सो ज्या वयामध्ये
चैतन्य निर्माण केलं पाहिजे, संस्कार केले पाहिजेत, त्याच वयामध्ये जर आपण चिंता मनामध्ये भरत असू तर पुढे मूल ते मोठं होत होत चिंता ड्रिव्हन आयुष्यात जगतं. आणि मग त्याला म्हणतो आपण, अरे रॅट रेस मध्ये अडकू नको. अरे रॅट रेस शिकवली कोणी? आणि या संस्कारक्षम वयामध्ये बाळ पाहत कोणाला असतं? आपल्या आई वडिलांना. ज्याला आपण सांगतो की मी घरी नाही असं सांग, तर त्यावेळेला देखील आपण काय वागतोय, कसं वागतोय, हे सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन चाललंय. एक तुमच्या घरामध्ये एक मोठा रेकॉर्डर आहे वर्ल्ड क्लास क्वालिटीचा, हे लक्षात घ्या. जे तुमचं वाक्य आणि वाक्य, शब्द आणि शब्द रेकॉर्ड होणार आहे आणि तो कुठे ना कुठे जाऊन वापरला जाणार आहे. मे बी तो शाळेत जाईल, मे बी ते मित्रमैत्रिणीशी बोलताना बाहेर पडेल, शेजाऱ्यांमध्ये येईल, कुठून तरी तो रेकॉर्ड करणार आहे आणि ते तो बोलणार आहे. सो त्यामुळे आपण काय शब्द वापरतोय आणि आपण कुठल्या आवाजाच्या पिच मध्ये बोलतोय, हे अतिशय अतिशय गरजेचं आहे. हे जर आपण नाही समजून घेतलं तर आपण एका बाजूला मुलांचे गुलाम व्हायला पाहतो किंवा आपण मुलांचे मालक व्हायला पाहतो. पण आपण ना गरज आहे मुलांचं मालक होण्याची, ना गरज आहे मुलांचं गुलामत्व स्वीकारण्याची. आपल्याला गरज आहे मित्रांनो ती पालक होण्याची. आणि पालक होणं म्हणजे नक्की काय करणं आहे? तर ते गणित सोडवायला घेणं त्याच्याबरोबर. तुला गणिताच्या क्लासला पाठवलंय, लक्ष नाही तुझं, हे सांगणं पालकत्व नाहीये. ते गणित त्याच्या बाजूला बसून सोडवायला घेणं हे पालकत्व आहे. जर ते गणित आपल्याला पण येत नसेल तर हीच तर संधी आहे ना आपल्या मेंदूला देखील पुन्हा व्यायाम देण्याची. जर ते गणित आपण समजून घेतलं आणि सोडवायला बसलो तर जो तुम्हाला वेळ मिळणार आहे त्यांच्या बरोबर, लक्षात घ्या, हे मूल जोपर्यंत 10, 12, 13 वर्षापर्यंत आहे ना, तोपर्यंतच त्याला आई वडील हवे आहेत. 13-14 नंतर जसा तो पौगंडावस्थेत येतो त्याला त्याचे मित्र मैत्रिणी जास्त जवळचे वाटायला लागतात. जसा 16-18 वर्षाचा तो त्याला त्याच्या करिअरची उद्दिष्ट मोठी दिसायला लागतात. आणि 20-25 नंतर मुलं तर आपल्या सोबत येत्या काळात राहणार नाहीच आहेत. मग ती मुलं असो नाही तर मुली असो, हे आपण आपल्या मनाला समजावलं पाहिजे. मग तुम्हाला मिळालीत काय 10-12 वर्ष, म्हणजे 10-12 वर्षाच्या गोड आठवणी तुम्हाला मिळणार आहेत. त्या गोड आठवणी किती साजरा करता येण्यासारख्या आहेत. त्यांच्याबरोबर चित्र काढा, त्यांच्याबरोबर ते गणित सोडवा, त्यांच्याबरोबर ते क्ले मधल्या काही गोष्टी असतात, मातीचे, पॉटरी, हे सगळे स्किल्स घडवणं शिकवणं हे फार महत्वाचं आहे. बिकॉज आपले लोकोमोटर स्किल्स त्याच्यातनं डेव्हलप होत असतात. हँड आय कोऑर्डिनेशन, आपण सचिन तेंडुलकरचं कौतुक करतो की नाही, हँड आय कोऑर्डिनेशन गजब आहे त्याचं, म्हणून सचिन आहे. सो हे हँड आय कोऑर्डिनेशन डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात, खेळ असतात. हे खेळ त्यांच्याबरोबर खेळा. त्यांचं तुमच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात लक्ष मिळणं ही गरज आहे. पण त्या लक्ष मिळण्याच्या गरजेला आपण प्रचंड प्रमाणात मटेरियलिस्टिक करून ठेवलंय आणि त्याच्या लाडातनं मग पुढे कुठेतरी ती पुण्याची घटना घडते, जेव्हा पोर्श गाडीनी मद्यधुंद 17-18 वर्षाचा मुलगा जीव घेतो आणि मग आपल्या सगळ्यांना जाग येते. पण मला वाटतं जी चूक त्याच्या आई वडिलांनी केली आहे आणि ज्यांची अजून 10वी देखील ओलांडली नाहीये आणि ज्यांनी आपल्या मुलांना 1-1.25 लाखाचा आयफोन दिलाय, त्या दोन्ही पालकांच्या भावनेमध्ये काही फारसा फरक आहे असं अजिबात नाहीये. ज्याची अजून 10वीची परीक्षा देखील झालेली नाही, SSC पण झालेला नाहीये, त्याला 1-1.25 लाखाचा फोनची काय गरज आहे? पण तो मागतोय म्हणून दिलं पाहिजे. लक्षात घ्या, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल फार फार महत्वाचं आहे. आणि हे
जसं आमच्या फायनान्शियल प्लॅनिंग, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये वापरलं जातं, मित्रांनो पालकत्वामध्ये देखील कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स फार महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे काय, त्यातला सगळ्यात कठीण कॉन्फ्लिक्ट, म्हणजे खूप कॉन्फ्लिक्ट आहेत, मी त्या सगळ्यामध्ये जात नाही. अप्रोच अवॉइडन्स, पण त्यातला एक सगळ्यात महत्वाचा कॉन्फ्लिक्ट इथे कामाचा आहे, तो म्हणजे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, जो मानला जातो सगळ्यात कठीण कॉन्फ्लिक्ट आहे. की दोन्ही ठिकाणी, म्हणजे इकडे आड तर तिकडे विहीर. डेंटिस्टकडे गेलो तरी दुखणार आहे आणि डेंटिस्टकडे नाही गेलो तरी मला वेदना घेऊन जगत राहायचंय. दोन्ही ठिकाणी वेदना आहेत, कुठली तरी एक, दोन्हीपैकी एकही वेदना नको, हा ऑप्शन आहे का? हा ऑप्शनच ज्याला नसतो, एक वेदना स्वीकारायचीच असते, त्याला आपण कोणती वेदना स्वीकारतो मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. तो आपल्याकडे मागतोय, पण ती योग्य वेळ जर देण्याची नसेल आणि जर आपल्याला त्यावेळेला नाही म्हणावं लागत असेल, तर तो आपल्यावरती खट्टू होणार आहे किंवा ती आपल्यावरती खट्टू होणार आहे. ही वेदनादायक गोष्ट आहे, पण ती आत्ता आपण या क्षणाला, मागच्या क्षणी ही गोष्ट ज्याला देऊन टाकतोय, त्याला त्यांच्यातला आपण पेशन्स संपवून टाकतोय. इम्पेशंट मुलांना बनवतोय, अधीर बनवतोय, त्या अधीरतेला प्रोत्साहन देतोय आणि या अधीरतेमधनं पुढे अधिक समस्या निर्माण होत आहेत. सो ह्या अधीरतेच्या भावनेला जर जिंकायचं असेल तर मुलांमध्ये पेशन्स निर्माण करणं. एखादी गोष्ट मागितली आहे ना, मग ती त्याला तात्काळ न देता त्याला त्याची प्रतीक्षा करायला लावणं आणि ती प्रतीक्षा केल्यावरती मला ही गोष्ट मिळते देखील ह्याचा विश्वास निर्माण करणं. पुन्हा तो फॅन, प्रतीक्षा करायला लावणं म्हणजे 4-4, 5-5 वर्ष देऊच नये, हे देखील टोकाचं वर्तन झालं. पण किमान मागता क्षणी लगेच, काय हवी तुला, नवीन सायकल हवी, चल संध्याकाळी घेऊन तुला घेऊन दिली. कारण का तर या सगळ्याला आपण ज्याला आपल्या फायनान्शियल ऍस्पेक्टशी जोडतो, त्याला आपण आपल्या इगोवर घेतो. तो नवीन सायकल मागतो आणि माझ्याकडे पैसे नाहीत, मी लोन काढीन, मी EMI फेडीन, पण मी लगेच देईन. ह्या भावनेतनं आपण लोन काढून आपलं आर्थिक वर्तन वगैरे चुकवत असू, तो भाग वेगळाच, पण त्या मुलामध्ये निर्माण करण्याच्या पेशन्सची संधी देखील आपण सोडून दिलेली असते. सो त्यामुळे हा अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट सोडवताना मला आत्ता सुरुवातीचं पेन, म्हणजे दोन दुःख आहेत, तर त्यातलं मोठं दुःख कोणतं हे ओळखून छोटं दुःख तात्काळ स्वीकारून घेणं, ही मनाची तयारी जर आपण केली तर आपल्याला मुलांना घडवणं अधिक सोपं जाणार आहे. अन्यथा तो माझ्यावर रुसेल, तो खट्टू होऊन जाईल, ही जी दुःखाची किंवा वेदनेची भावना आहे, ही या क्षणाला तुम्हाला नकोशी वाटतेय, पण ती जर नकोशी भावना काही दिवस, काही तास, काही महिने जरी आपण ठरवू शकत नसू, तर एक सगळ्यात मोठं दुःख मिळणार आहे, ते म्हणजे मुलगा किंवा मुलगी इम्पेशंट तयार होईल, ज्याच्यामध्ये प्रतीक्षा करण्याची अजिबात जर नसेलच, तर लक्षात घ्या, एक जॉब रिजेक्शन किंवा एखाद्या मुलीने नाही म्हणणं, या गोष्टी देखील आत्महत्येला प्रेरक ठरतायत आणि आज अनेक अशा तरुण वयातल्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत देखील. मग या आत्महत्येला जबाबदार कोण? तर लक्षात घ्या, आपण जर इम्पेशन्स त्यांच्यातला पोचला असेल, तो बघ त्या चॉकलेट डीलर कसा करतो, बघ कसा करतो, लगेच दुसरं पण हवंय त्याला, लगेच देऊया आपण, ह्याच्यामधनं तुम्ही तुमच्या भावनांना पुरवळून घेताय. तुम्ही प्रेम करत नाही आहात, तुम्ही प्रेम स्वतःच्या भावनेवर करताय. मी कसं देऊ शकतोय, मी कसा राजा आहे या भावनेवरती, मी कसा ब्रेड विनर आहे, मी कसं कमाई करतो, मी कसं मुलाला हवं ते लगेच देतो, या भावनेला तुम्ही कुरवळून घेताय. पण हे आत्ता मिळणाऱ्या प्लेजरची भावना, आत्ता मिळणाऱ्या आनंदाच्या भावनेचा एंड मुलाला इम्पेशंट करण्यात नेतोय. अमेरिकेमध्ये खूप महत्वाचा एक एक्सपेरिमेंट झाला, ज्याला म्हटलं जातं मार्शमेलो टेस्ट.
आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी मार्शमेलो टेस्टची उदाहरणं दिली जातात. आता ही मार्शमेलो टेस्ट काय आहे, तर मार्शमेलो एक प्रकारचं गोड चॉकलेट आहे असं माना. ते रिसर्चर्सनी असं ठरवलं, अभ्यासकांनी, की मुलांना रूममध्ये, बंदिस्त रूममध्ये ठेवलं गेलं आणि सांगितलं की बाळा, तुझ्यासमोर हे एक गोड गोड मार्शमेलो दिलेलं आहे, तुला हवं तर तू आत्ता खाऊन टाकू शकतोस, किंवा दुसरा पर्याय असा की मी आता बाहेर जातोय, आत येईपर्यंत जर तू ते मार्शमेलो खाल्लं नाहीस तर मी ज्याला परत येईन रूम मध्ये त्यावेळेला तुला आणखीन एक मार्शमेलो मिळेल. सो तुला 2 मिळतील. सो अशा प्रकारे काही शेकडो मुलांवरती हा एक्सपेरिमेंट अमेरिकेमध्ये करण्यात आला 1960च्या दशकामध्ये. सो 1960च्या दशकात हा जो एक्सपेरिमेंट केला गेला त्यातनं डेटा असा डिवाइड झाला की ज्यांनी तो मार्शमेलो गटकावून टाकला ते दुसऱ्या मार्शमेलो पर्यंत थांबले नाहीत अशी मुलं, आणि जे प्रतीक्षा करत थांबले आणि ज्यांना दुसरा मार्शमेलो मिळाला, या दोघांचाही डेटा वेगळा केला गेला आणि त्यांना त्या 60च्या दशकापासून अगदी 2000 सालापर्यंत, म्हणजे जवळजवळ 40 वर्षाहून अधिक काळ त्या 8-10 वर्षाच्या मुलांना ज्या वेळेला आपण मॉनिटर केलं गेलं तर त्यांच्या 40-50 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कसं आयुष्य जगलंय ह्याचा डेटा समोर आला. आणि तो डेटा अत्यंत आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. ज्या मुलांनी ते मार्शमेलो गटकवून टाकलं होतं ना, त्या मुलांमध्ये डिव्होर्सेसचं प्रमाण प्रचंड मोठं, त्या मुलांमध्ये अधीरतेने करिअर डिसिजन्स नीट झाले नाहीत, फार काय आर्थिक नियोजन पण बरंच नाही. एक अनसॅटिस्फाईड आयुष्य जगणारी मंडळींमध्ये हे मार्शमेलो पटकन गटकवणारी मुलं होती. तर ज्या मुलांनी दुसऱ्या मार्शमेलोसाठी प्रतीक्षा केली त्या मुलांमध्ये मॅरिटल लाईफ, वैवाहिक आयुष्य फार सुंदर होतं, करिअर सक्सेस, धनवृद्धी छान होती, आरोग्य त्यांचं उत्तम होतं. सो अशा सगळ्या ज्याला आपण सॅटिस्फाईड आयुष्य म्हणून म्हणतो त्या सगळ्या गोष्टी ह्या दुसरा मार्शमेलो मिळण्यासाठी, पहिला मार्शमेलो माझ्या डोळ्यासमोर दिसत असून देखील तो मी खाणार नाही, मी प्रतीक्षा करीन, या भावनेवरती जी लहान मुलं आली होती त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दिसला. लक्षात घ्या, ही प्रतीक्षा करण्याची भावना, ज्याला म्हटलं जातं डिलेड ग्रॅटिफिकेशन, की तुमची ग्रॅटिफिकेशनची, प्लेजरची भावना तुम्ही किती डिले करू शकता, किती पुढे ढकलू शकता, यावरती तुमच्या मनावरती जे संस्कार ठरतात त्यातनं अनेक गोष्टी घडतात. आज मी आर्थिक नियोजन करताना बघतो, जशी नोकरी लागली नाही त्या क्षणी आयफोन, कार बुक, क्रेडिट कार्डनी आणखीन सगळं शॉपिंग. नोकरी लागल्यानंतर कोणी लगेच त्याच्यातनं गुंतवणुका कर, आणि असा जर कोणी आला 22-24 वर्षाचा मुलगा तर मला असं होतं की अजिम्या ब्रह्म पाहिला. 25शीतला आतमधला कोणी आर्थिक नियोजनकाराच्या ऑफिसमध्ये वगैरे फिरकतच नाही, तो क्रेडिट कार्डच्या ऑफिसमध्ये फिरकतो. ज्या वेळेला आपली कॅपॅसिटी आर्थिक नसताना देखील 1 BHKच्या ऐवजी 2 BHK किंवा 3 BHK घेतो आणि आर्थिक अनावश्यक ताण आपल्यावरती घेतो, अभी नाही तो कभी नाही वगैरे म्हणत, त्यावेळेला सुद्धा तो पहिला मार्शमेलो गटकावणाराच असतो. सो लक्षात घ्या, हे डिलेड ग्रॅटिफिकेशनचे संस्कार आपण आपल्यावरती देखील केले पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीवरती देखील केले पाहिजेत. त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींची उत्तरं मिळत जाणार आहेत. सो यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की येत्या काळामध्ये एआयचं जग आहे मित्रांनो. इथे तुम्ही जे जे काही 4 पॉइंट लिहा आणि 2 मार्क मिळवा, यामध्ये आपण वाढलेले असू, पण हे पाठ करा आणि लिहा, यामधनं या मुलांचं करिअर काही होऊ शकणार नाहीये. त्यांना आपण किती प्रमाणात वाचन कौशल्य शिकवतोय, आणि मी ज्याला म्हणतोय वाचन कौशल्य, तर तो आमचा आयपॅडवर वाचतो किंवा
मोबाईलवर वाचायची फार आवड आहे त्याला. असं करण्याऐवजी त्यांना हातातलं साधं पुस्तक, त्या पुस्तकातनं वाचण्याची सवय लावा. कारण होतं काय, ज्या वेळेला आपण वाचन करतो किंवा एखादा व्हिडिओ बघतो, ज्याला व्हिडिओ बघतो त्याला सगळं इमॅजिनेशन करून दिलंय, साऊंड इफेक्ट दिलेले आहेत. ते सगळ्या गोष्टीमुळे इमॅजिन करायची सवय, ती जी मेंदूची क्षमता आहे तीच नष्ट झाली आहे. ज्यावेळेला सांगितलं जातं की पौर्णिमेचा चंद्र उगवलाय आणि पक्ष्यांचा किलबिलाट येतोय किंवा रातकिडेचा आवाज येतोय, आता ह्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करताय या शब्दांबरोबर. पण ज्या वेळेला ह्याच गोष्टी तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपातच दाखवल्या जातात, त्याला तुम्हाला सरळ थेट ते डोळ्यासमोर दिसतात. त्यामुळे तुम्ही तुमचा चंद्र इमॅजिन नाही करत ना, तुम्ही तुमचा त्या रातकिड्यांचा आवाज ऐकता, तो डायरेक्ट सगळा दिला गेलेला असतो. त्यामुळे होतंय काय, आपली इमॅजिनेशनची जी क्षमता आहे, कल्पना करण्याची जी क्षमता आहे ती विकसित होत नाही. ज्यावेळेला आपण हे वाचतो ना आणि बाजूला अनुभवत असतो, त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्या मेंदूच्या क्षमता डेव्हलप होतात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट डेव्हलप होते ती म्हणजे अटेन्शन स्पॅन, ज्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा चालू असते की मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय. तर लक्षात घ्या, तो अटेन्शन स्पॅन डेव्हलप करण्यासाठी त्यांना गोष्टींची पुस्तकं, त्या गोष्टीमध्ये त्यांना रममाण करणं, ती गोष्ट आधी तुम्ही वाचून त्यांना सांगा, वाचून दाखवा, त्या गोष्टीमध्ये रममाण करायला सांगा त्यांना. त्याच्यातलं ते कबूतर दिसू दे, तुमच्या शब्दामधनं दिसू दे, तो वाघोबा त्याच्यातनं दिसू दे, त्यांनी त्यांचा इमॅजिन करू दे. त्यातनं जे त्यांचं इमॅजिनेशन डेव्हलप होणार आहे ते महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस आज उपलब्ध आहेत, ही आज मोठी समस्या आहे. असं मला सांगायची वेळ आर्थिक नियोजनकार म्हणून सांगायला लागतेय की इथून पुढे तुमचे फायनान्शियल रिसोर्सेसच्या जीवावरती मुलांना घडवता येईल असं नाहीये. तुम्ही किती स्वतः एफर्ट घेणार आहात हे महत्वाचं आहे. म्हणजे म्हटलं जातं ना, अहिंसा हे अबलांचं किंवा निर्बलांचं टूल नाहीये किंवा शस्त्र नाहीये. अहिंसा हे शस्त्र कोणाचं आहे, जे सबळ आहेत, जे बलदंड आहेत, जे ठरवलं तर हिंसा करू शकतात पण तरी ते तत्व म्हणून करत नाहीत. त्यावेळेला अहिंसा हा त्यांच्यासाठी दागिना असतो. तसंच मित्रांनो, मी तुला देऊ शकतो पण देणार नाही किंवा प्रतीक्षा करून देईन, हा तुमचा पालकत्वाचा दागिना आहे. हा पालकत्वाचा दागिना आपण प्रत्येक पालकांनी आपल्या मनामध्ये मिरवला पाहिजे. त्या क्षणाला त्याला जरी वाईट वाटत असलं तरी तो त्या क्षणाला खट्टू झाला तरी ते खट्टू पण आपण स्वीकारण्याची भावना आपल्यामध्ये त्या दागिन्यांनी ती प्रेरणा दिली पाहिजे. ही गोष्ट आपण नीती म्हणून मानणं हे अतिशय गरजेचं आहे. शेवटी मला फक्त एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. ही गोष्ट मला माझ्या आजीनी सांगितली होती की उत्तानपाद राजाला 2 पत्नी असतात, 2 राण्या. एक सुरुची आणि दुसरी सुनीती. सुरुची या शब्दाचाच अर्थ आणि त्या राणीचं वर्तन हे सारखंच होतं की ती रुचिपूर्ण होती. त्यामुळे साहजिकच उत्तानपाद राजाची लाडकी राणी ही सुरुची होती आणि सुनीती ही नीतिमत्तेने जाणारी, म्हणून तिचं नाव सुनीती. आता लक्षात घ्या, सुनीती या भावनेमध्ये रुची नसतेच का, तर असं नाही. पण रुची किती असते त्याचं रेग्युलेशन असतं. म्हणजे जी मंडळी मांसाहार करतात तर ती पूर्वीच्या काळी आठवत असेल तर आठवड्यातले काही दिवस ठरलेले होते, त्याच वेळेला केला जात होता.
आज 365 दिवसांपैकी 365 दिवस जर आपण करत असू तर त्यामुळे आपल्या खाण्यामुळे आपल्या विचारांवरती काय परिणाम होतोय त्याचं रेग्युलेशन उरलंच नाहीये. नाही, आमच्या मुलाला सोमवारी लागतंच म्हणून आम्ही बनवतो. पण त्या मुलाला साठी म्हणून जे तुम्ही करताय त्याच्यामधनं तुम्ही नीती पास ऑन करतच नाही, जी तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी किंवा आलीये तुमच्या घरात चालत, ती नीती पूर्णरित्या बंद करून आपण इरेग्युलर आयुष्य जगत असू तरी ते सुरुची वर्तन झालं, सुनीती वर्तन नाही होत. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या 2 राण्या असतात. उत्तानपाद राजाला काही सुनीती भीती आवडणारी राणी नसते. आता सुरुचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव. एकदा होतं असं की दोन्ही लहान मुलं खेळत असतात. खेळता खेळता ध्रुव बाळ येऊन उत्तानपादाच्या मांडीवर बसतं. आता आपल्या पित्याच्या मांडीवरती येऊन बसणं हा काही त्याचा गुन्हा आहे का? त्याचा हक्कच आहे आपल्या पित्याच्या मांडीवर येऊन बसणं. पण सुरुचीला मात्र ते खपत नाही. ती येते आणि त्याला ढकलून देते आणि म्हणते काय की ही जागा माझा मुलगा उत्तम ह्याची आहे. तुला जर या मांडीवर बसायचा अधिकार हवा असेल ना तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. हे ऐकल्यावरती ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईकडे जातं. आई त्याला समजावते आणि जे समजावते त्यातनं त्याला सांगितलं जातं की बाळा अशा प्रकारे परिश्रम कर, मेहनत कर, तपस्या कर की हेच स्थान काय, तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं स्थान काय, तुझं एक असं अढळ स्थान निर्माण कर की त्या अढळ स्थानावरनं जगातनं तुला कोणीही हलवू शकणार नाही, कोणी तुला ढकलू शकत नाही. पुढे ते ध्रुव बाळ इतकी मोठी तपस्या करतं, ज्याला आपण सप्तर्षी म्हणतो. त्या सप्तर्षींमधला देखील अत्यंत महत्वाचा लीडर असा ऋषी तयार होतो. म्हणून आपण सप्तर्षी आज अनेक पिढ्यानपिढ्या हजारो वर्षांनंतर देखील त्या ताऱ्यांना दिलेल्या नावामधनं त्या ध्रुव ऋषीला आणि त्या ध्रुव ताऱ्यामधनं दिसणाऱ्या त्या ध्रुव बाळाला आजही आपण आठवतो. मित्रांनो, हे होत असताना उत्तमचं काय झालं? उत्तम राजा आपल्याला आठवतोय? उत्तानपाद राजाचा वारस म्हणून उत्तम गादीवर आला, पण रुचिपूर्ण आयुष्य जगून त्यांनी राज्यकारभार काही फार मोठा केला नाही. त्यामुळे आज उत्तम राजाला कोणी आठवत नाहीये. पण ज्याला मांडीवरनं बसणं देखील नाकारलं गेलेलं होतं त्या ध्रुव बाळाला मात्र आज अलिबागमध्ये होत असलेल्या पालकत्वाच्या कार्यक्रमात देखील आपण आठवतोय. लक्षात घ्या मित्रांनो, नीतीपूर्ण जगणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला हे नीतीपूर्ण जगणं सोडून अजिबात चालणार नाहीये, हे लक्षात घ्या. आज माझी गोष्ट सांगणारी आजी नाहीये. आज अशा प्रकारेच माझ्या गोष्टींना प्रोत्साहन देणारी माझी आई माझ्यासोबत नाहीये. परवाच माझ्या आईला म्हणजे 18 तारखेला जाऊन 11 वर्ष होतील. पण या दोघींनी केलेल्या संस्काराचा जो ज्ञानदीप आहे तो ज्ञानदीप घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला विनंती करतोय की ही नीती सोडू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे वंदे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप सतत प्रत्येक भाषणामध्ये विनंती करतायत, सतत एकच गोष्ट मांडली जाते, ती म्हणजे एकच लक्ष, विकसित भारत. आणि हे विकसित भारताचं लक्ष जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम विकसित नागरिक बनावं लागेल. आणि हे विकसित नागरिक बनवून आपल्याला उद्याची विकसित पिढी घडवायची आहे. ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ही जबाबदारी विसरून चालणार नाही. धन्यवाद.